IT हब असलेल्या बेंगळुरूमध्ये जर तुम्हाला भक्तीचं सुंदर रूप, निसर्गाची शांतता, कॉर्पोरेट श्रीमंती, कलात्मकतेचा सोहळा, राजेशाही इमारती व खरेदीची मजा अशा सर्व गोष्टींचा आनंद घ्यायचा असेल तर रामराम मंडळी, आपण ही बेंगळुरूमधील 8 ठिकाणं पाहायलाच हवी. बंगळुरू फिरताना यावेळेस बहुतांश प्रवास हा मेट्रोने केला. राजाजीनगर भागातील इस्कॉन मंदिरामध्ये जायचं असल्यामुळे सँडल्स ऑफ फॅक्टरीचं तिकीट काढलं होतं. मेट्रोचं महालक्ष्मी स्थानक गेल्यानंतरच मेट्रोमधूनच इस्कॉन मंदिराचं दर्शन झालं. हे इस्कॉन मंदिर महालक्ष्मी व सँडल्स ऑफ फॅक्टरी ह्या 2 मेट्रो स्थानकाच्या मध्ये येतं. हे मंदिर एका छोट्या टेकडीवर स्थित असल्याने या टेकडीला हरे कृष्ण हिल या नावाने संबोधले जातं. माझी राहायची व्यवस्था इस्कॉन मंदिरात असल्याने मी माझं सगळं सामान माझ्या खोलीमध्ये भक्तनिवासमध्ये ठेवलं आणि मंदिर पाहण्यासाठी बाहेर पडलो. मंदिरात जाण्यापूर्वी प्रथम पाय धुतले, नंतर माझ्या चप्पल स्टँडमध्ये ठेवल्या. काही अंतर चालून गेल्यावर सुरुवातीला गरुड स्तंभ लागला. इथून 108 पायऱ्या वरती चढून गेलं की राधाकृष्ण मंदिर लागतं. मंदिर पाहण्यासाठी तुमच्याकडे जर वेळ असेल तर इथून प्रत्येक पायरी चढताना हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे हा मंत्र प्रत्येक पायरी चढताना म्हणायचा. मंदिराच्या पायऱ्या चढत असताना सुरुवातीला हनुमंत व गरुडाचं मंदिर लागलं. त्याच्या समोरच नरसिंहाचं मंदिर असून त्या मंदिराला प्रदक्षिणा घालून काही पायऱ्या चढून गेल्यावर बालाजीचं मंदिर लागलं. नंतर बालाजी हिलच्या 3ऱ्या टप्प्यातील सगळ्यात शेवटच्या मंदिरापाशी आलो. मी ह्या कृष्ण भक्तांच्या पाठोपाठ मंदिरामध्ये गेलो. तिथे श्री बलराम व कृष्ण तसंच राधाकृष्णाचं दर्शन घेतलं. ह्या मंदिरातर्फे एक मोठं सामाजिक कार्य केलं जातं, ते म्हणजे अक्षयपात्र योजना. इथे अक्षयपात्र फूड फॅक्टरी असून इथल्या किचनमधून 45 वाहनांनी मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या विद्यार्थ्यांना दुपारचं मोफत जेवण दिलं जातं. मंदिरात बेकरी व मिठाईचे काउंटर्स आहेत. तर लग्न सोहळ्यासाठी मथुरापुरी व द्वारकापुरी हे लग्नाचे हॉल आहेत. तर भक्तांना राहण्यासाठी भक्त निवास आहे. कब्बन पार्क मेट्रो स्टेशनमधून बाहेर आल्यावर तिथल्याच एका फुटपाथवरनं चालत असताना राहुल द्रविड स्टँड गेट नंबर 3 असा बोर्ड मी वाचला. मी समजलो की आता मी चिन्नास्वामी स्टेडियमच्या परिसरामध्ये आहे. काही पावलं पुढे चालून गेल्यावरती मला स्टेडियम आणि स्टेडियमचे फ्लडलाईट्स दिसायला लागले आणि कानामध्ये RCB असा घोष घुमायला लागला. तसं पाहायला गेलं तर आज त्या स्टेडियममध्ये कोणतीही मॅच नव्हती, पण आज आपण ह्या परिसरामध्ये आलोच आहोत तर निदान चिन्नास्वामी स्टेडियमचं आपण प्रवेशद्वार तरी बघू, म्हणून त्या स्टेडियमला पूर्ण फेरफटका मारला. हे मैदान म्हणजे RCB रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं होम ग्राउंड. इथली बाउंड्री लाईन जवळ असल्यामुळे इथे सिक्सर्स अगदी सहज मारले जातात. क्रिस गेलच्या IPLमधील 175 धावा, विराट कोहली व AB डिव्हिलियर्सची 229 धावांची भागीदारी हा या मैदानावरील ताजा इतिहास. चिन्नास्वामी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जेव्हा आलो तेव्हा तिथे खेळल्या गेलेल्या काही कसोटी सामन्यांच्या आठवणी जाग्या झाल्या. प्रवेशद्वारातून आत गेल्यावरती ह्या मैदानामध्ये खेळल्या गेलेल्या क्रिकेट कसोटी सामन्यांची संक्षिप्त माहिती लिहिलेली आहे. या स्टेडियमचं एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण सोलर पॅनलवर चालणारं हे भारतातील एकमेव स्टेडियम आहे. कब्बन पार्क मेट्रो स्टेशनमधून बाहेर आल्यावर काही अंतर गेल्यानंतर विठ्ठल मल्ल्या यांचा आपल्याला पुतळा लागतो आणि इथूनच विठ्ठल मल्ल्या रोडला सुरुवात होते. या रस्त्याने चालत असताना JW मेरिट हॉटेल लागलं आणि त्याच्या शेजारीच
UB सिटीचा भव्य मॉल दिसला. साधारण 25 वर्षापूर्वी भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची एक लक्झरी लाईफस्टाईल अनुभवता यावी अशी संकल्पना भारतीय उद्योजक विजय मल्ल्या यांनी मांडली. त्याला अनुसरूनच UB सिटीची निर्मिती झाली. हे बंगळुरूचं लक्झरी पॉवर सेंटर आहे. इथे प्रामुख्याने 5 महत्त्वाचे टॉवर्स आहेत. त्यातील UB टॉवर आणि किंगफिशर हे 2 महत्त्वाचे टॉवर्स. UB सिटी मॉलच्या सरकत्या जिन्याने मी 2 मजले वरती आलो आणि तिथल्या गॅलरीमध्ये प्रवेश केला. इथल्या गॅलरीतून एका बाजूला JW मेरियटची इमारत दिसते. दुसरीकडे युनायटेड ब्रुवरीज ग्रुपचा UB टॉवर दिसतो, जिथे नामांकित कॉर्पोरेट ऑफिसेस, उच्च दर्जाची रेस्टॉरंट्स व कॅफे आहेत. संध्याकाळी लाईट्समध्ये उजळलेला UB टॉवर फोटोप्रेमींना खूप आकर्षित करतो. ह्याच टॉवरच्या शेजारी किंगफिशर टॉवर हा UB सिटीमधील एक आलिशान निवासी टॉवर आहे. ह्या टॉवरच्या शेवटच्या मजल्यावर भारतीय उद्योजक विजय मल्ल्या यांचं पेंटहाऊस असून इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्यासारख्या दिग्गजांचाही येथे फ्लॅट आहे. येथील एका अपार्टमेंटची किंमत 50 कोटी रुपयाच्या घरामध्ये आहे. UB सिटी मॉल पाहून मी बाहेर पडलो. ह्या मॉल शेजारीच किंगफिशर टॉवरमध्ये जाण्याचं एक गेट दिसून आलं. ही इमारतसुद्धा इंस्टाग्रामवर हॉटस्पॉट आहे. – 1864 साली सुरू झालेले म्हणजे तब्बल 161 वर्षापूर्वीचे 300 एकराहून अधिक जागेवर पसरलेले तसेच बंगळुरूच्या अगदी मधोमध असलेले ठिकाण म्हणजे रामराम मंडळी. मी आत्ता कब्बन पार्कमध्ये आलेलो आहे. कब्बन पार्कमध्ये आजूबाजूच्या शहरातून शाळांच्या सहली येत असतात. त्यामुळे इथे लहान मुलांसाठी टॉय ट्रेन, क्लाइम्बिंग बोर्ड, ऑडिटोरियम व प्राण्यांची शिल्पं बनवलेली आहेत. हे कब्बन पार्कचं बालभवन आहे. कब्बन पार्कच्या बालभवनमध्ये मुलांना बोटिंगची सोय केलेली आहे. बाजूलाच खेळण्यांचे मैदान आहे. तिथे झोपाळे, घसरगुंडी ह्यासारखे खेळाचे अनेक प्रकार असून मुलांना फिरण्यासाठी तिथे एक किल्लाही बनवलेला आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावरनं चालण्याचा फील तुम्हाला इथे नक्कीच मिळेल. ह्या बागेतील झाडं तुम्हाला सावली व विसावा देतात. धकाधकीच्या जीवनापासून दूर नेऊन मनाला ऊर्जा देतात. कोणी येथे सहली घेऊन येतं, कोणी चालायला येतं, तर काही जण फिरायला येतात. इथे कोणी धावायला येतात, तर काही जण योगा करायला येतात, तर काही जण येथे फक्त स्वतःचा शोध घेण्यासाठीही येतात. इथली झाडं तुम्हाला नुसती सावली नाही तर ऑक्सिजनही देत असतात. इथली झाडं तुम्हाला मोकळेपणाने फिरण्यास व मोकळा श्वास घेण्यास उद्युक्त करतात. येथे आपण शहरातील गोंगाटापासून दूर जाऊन निसर्गाचा शांतपणा अनुभवू शकतो. ह्या बागेमध्ये फिरत असताना आपल्याला मत्स्यालय, स्टेट सेंट्रल लायब्ररी, वेगवेगळ्या नेत्यांचे पुतळे दिसतात. तर ह्या पार्कच्या बाहेर कर्नाटक हायकोर्टची इमारत व विजय मल्ल्या यांचा किंगफिशर टॉवरही आपले लक्ष वेधून घेत असतो. मी बंगळुरूमधील MG रोड मेट्रो स्टेशनजवळ होतो आणि मला उल्सुरू लेक पाहायचा होता. अर्थात तेथील स्थानिकांना विचारत व चालत मी उल्सुरू लेकजवळ पोचलो. ह्या तलावाला पूर्ण फेरफटका मारायचा ठरवलं तर 3 किलोमीटर परिसर चालावा लागेल. एवढा मोठा ह्या तलावाचा परिसर आहे. ह्या तलावात काही बेटं असून ह्या तलावाचा इतिहास तब्बल 16व्या शतकापर्यंत जातो. बेंगळुरूचे संस्थापक केंपेगौडा द्वितीय यांनी हा तलाव बांधल्याचे मानलं जातं. दुपारी उल्सुरू लेक बंद असल्याने त्याच्या काठानेच मी फेरफटका मारला.
बंगळुरूच्या MG रोड मेट्रो स्टेशनच्या मी बाहेर आलो आणि तिथल्या फुटपाथवरनं चालत असताना अगदी 100 मीटर अंतर चालून गेल्यावर मला रांगोळी मेट्रो आर्ट सेंटर दिसलं. हे त्या भागातील एक सांस्कृतिक कला केंद्र असून तिथे चित्रकला, शिल्पे यांचं प्रदर्शन आयोजित झालेलं होतं. आपसुकच माझी पावलं तेथील कला दालनाकडे वळली. दाक्षिणात्य कलाकारांची पेंटिंग्स तिथे लावली होती. हे प्रदर्शन निःशुल्क असल्याने त्या सर्व चित्रप्रदर्शनाचा छान आस्वाद घेता आला. ह्या भागात दिवसातून हजारो लोक मेट्रोने प्रवास करतात. येथील रस्त्यांवर गाड्यांची सुद्धा सतत वर्दळ चालू असते. अशा कोलाहलात येथील कला दालनात कलाकारांची कला पाहणे हा एक सुंदर अनुभव असतो. विधान सौंध ही भव्य व आलिशान इमारत आपल्या नजरेस पडते. कर्नाटकात विधानसभेला विधान सौंध असं म्हणतात. ही इमारत कर्नाटकच्या राजकीय सत्ता केंद्राची शान आहे. या विधानसभेच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पुतळे आहेत. इथे संध्याकाळी अंधार झाल्यावर पूर्ण इमारतीची रोषणाई सुरू होते. त्यामुळे मुद्दामूनच अंधार होईपर्यंत मी या परिसरामध्ये थांबलो. विकास सौंध व कर्नाटक उच्च न्यायालयाची इमारत पाहिली. त्या भागात फेरफटका मारेपर्यंत अंधार झाला व विधान सौंधच्या इमारतीची रोषणाईसुद्धा अनुभवता आली. मी बंगळुरूला जातो असं जेव्हा मी माझ्या मित्रांना सांगितलं तेव्हा काही मित्रांनी सांगितलं की बंगळुरूची ऊर्जा अनुभवायची असेल तर बंगळुरूतील MG रोड आणि त्याला लागूनच असलेल्या ब्रिगेड रोडला मात्र तू नक्की भेट दे. त्यानुसारच संध्याकाळी मी MG रोड व त्याला लागून असलेल्या ब्रिगेड रोडवरती फिरायला गेलो. ह्या दोन्ही रस्त्यांवरती दिवसाची खरेदी व रात्रीचं नाईट लाईफ अशा दोन्ही गोष्टी अनुभवता येतात. अंधार पडल्यामुळे सर्व दुकानांची लाईटिंग सुरू झाली. कॅफे आणि पबमध्ये जाणाऱ्यांची गर्दीही दिसायला लागली. इथे जॉय अल्लुकास, मलबार, रेमंड, टायटन, मान्यवर, सोच, वुडलँड, US पोलो, व्हॅन हुसेन, मुफ्ती, बाटा, स्निच अशा ब्रँडेड दुकानांची आउटलेट्स आहेत. चालण्यास छोटा असलेला ब्रिगेड रोड, त्यावरील ट्रॅफिक व दुकानांची झगमगाट अशा वातावरणात ह्या दोन्ही रस्त्यांवरती मी भटकंती केली. तर मंडळी, तुम्ही जर बेंगळुरूला जाणार असाल तर ह्या चित्रफितीतील 8 ठिकाणांना जरूर भेट द्या. तसंच ही चित्रफित तुम्ही पुन्हा पुन्हा पहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भारत माता की वंदे वंदे वंदे.